नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे जर तुम्ही फास्टॅग वापरत असाल तर तुम्ही सावधान होण्याची गरज आहे. कारण की आता फास्टॅगमध्ये आजपासून म्हणजेच 17 फेब्रुवारी 2025 पासून बदल करण्यात आलेले आहेत. नेमके बदल काय आहेत? तुम्हाला काय याच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतात? ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही जर फास्टॅग वापरत असाल तर तुमचं फास्टॅग चालू असणं गरजेचं आहे. आजपासून असे बदल करण्यात आलेले आहेत, की हा फास्टॅग जो आहे, तो नेमका वापरण्यासाठी का आणण्यात आला, की जे काही टोल नाक्यावरती गर्दी असेल किंवा वाहनांची शिस्त असेल किंवा वेळ लागणारा कमी वेळ लागण्यासाठी वगैरे एक नवीन लाईनमध्ये थांबून पैसे देऊन टोल किंवा पास करण्याच्या ऐवजी आता डायरेक्टली फास्टॅग वापरण्यात येतं आणि फास्टॅगमुळं जी काही वाहनं चालवण्यासाठीची जी काही वेळ आहे, ती अत्यंत जलद गतीनं ही पार पाडला जातो. पण फास्टॅगमुळं काही कारणासाठी काय होतं, की काही फास्टॅगमध्ये पैसे कमी असणं किंवा फास्टॅग वेळेवर वर्क न करणं किंवा फास्टॅगची के-वाय-सी न झाल्यामुळं फास्टॅग हा ब्लॉक झालेला असणं. असे अनेक कारणांमुळं जे काही आहे ते अनेक अडथळे येत होते आणि याच अनुषंगाने आता ज्यांच्याकडं फास्टॅग आहे किंवा फास्टॅग जे काही युजर्स आहेत त्यांच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाचे असे आजपासून निर्णय घेण्यात आलेले आहेत. तुम्ही जर फास्टॅग वापरत असाल तर हे तुम्ही नक्की गरजेचं आवश्यक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स असायला नको आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रिपसाठी जात असाल, कुठेही जात असाल आणि तुम्हाला जर एखादा टोल नाका पास करायचा असेल आणि तुमच्यामध्ये जर फास्टॅग याच्यामध्ये जर बॅलन्स नसेल किंवा कमी बॅलन्स असेल, तर तुम्हाला त्याचा दंड बसू शकतो. किंवा तुमचा फास्टॅग ब्लॉकमध्ये गेलेला असेल, तुमची फास्टॅगची के-वाय-सी केलेली नसेल आणि तो फास्टॅग तुमचा ब्लॉक झालेला असेल, तरीसुद्धा तुम्हाला दंड बसू शकतो. तुमचा फास्टॅग हा तुमचा जो काही टोल नाका असेल, त्या टोल नाक्यावर जाण्याच्या 60 मिनिट अगोदर आणि टोल नाका पास केल्यानंतर 15 मिनिटाच्या नंतर म्हणजे 15 मिनिट जो काही हा कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये तुमचा फास्टॅग अत्यंत सुरळीतपणे काम करणारा चालू असायला पाहिजे. फास्टॅग वापरत असताना तुम्ही तुमचा जो काही असेल ते या सविस्तर गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. तुम्ही फास्टॅग वापरत असताना एखाद्या कुठल्याही मोठ्या टूरला किंवा लाँग टूरला जर जात असाल किंवा लाँग ट्रिपला जर जात असाल, तर जाण्याच्या पूर्वीच तुम्हाला काही गोष्टी काळजीपूर्वक आहेत का नाही हे पाहून घ्यायचं आहे. तुमचा फास्टॅग सुरळीत चालू आहे का पाहून घ्या. तुमचा फास्टॅग ब्लॉक तर नाही आहे ना, ते पाहून घ्या किंवा तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स लो आहे का, बॅलन्स नाही का, ते सुद्धा तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुमचा प्रवास हा अत्यंत सुखदायी किंवा बिना त्रासचा होऊ शकतो. पण या गोष्टी जर नसतील तुमच्याकडं, तर तुम्हाला याचा दंडसुद्धा लागू शकतो. ही फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती आपण देण्याचा आजच्या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही फास्टॅग तुमच्याकडे असेल, तर सर्वप्रथम फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स ठेवू नका. बॅलन्स चांगला प्रमाणे तुमचा जो काही टोल असेल, टोल तुम्हाला पास करण्यासाठी जे काही आवश्यक बॅलन्स लागणार आहे, तेवढं तरी तुम्ही ते रिफिल केलेलं असायला पाहिजे. फास्टॅग तुमचा सुरळीत चालू पाहिजे. जर नसेल, तर तुम्हाला दंड लागू शकतो. अशी एक छोटीशी अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.